Hello friends, in this video we are going to learn and understand a topic of the appreciations of the poem Money. Let us take an answer with the help of the points of appreciations. The first point about poet and title, second point theme and summary, third point poetic style language, poetic devices used in the poem, fourth point special features, focusing elements, fifth points message and morals that we get in the poems, and 6 points your opinion about the poems. Let us take answer of these questions point wise. First point about poet and title. The name of the poem is Money, and this poem Money is written by विल्यम डेव्हिस. की या कवितेचं नाव मनी हे आहे आणि विल्यम डेव्हिस नावाच्या कवीने ही कविता लिहिलेली आहे. सेकंड पॉईंट्स थीम ऑफ द पोयम. थीम म्हणजेच पोयमचं असणारा थोडक्यात स्टोरीज किंवा थोडक्यात असणारे पोयम्स. द पोयम टेल्स अस अबाउट द रिच मॅन, की कवी एका श्रीमंत व्यक्तीबाबत सांगतो. हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन, की ज्याला गरीब व्हावं असं वाटतं. टू फाइंड द रिअल हॅपीनेस इन हिज लाईफ, की जीवनातला खरा आनंद शोधण्यासाठी त्याला गरीब बनायचं आहे. इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी ऑर वी हॅव अ लॉस्ट अवर मनी, की जेव्हा आपल्याकडे पैसे नाही किंवा जेव्हा आपले पैसे आपण गमावलेले असेल, वी रिअलाइज, आपल्याला समजतं, वी रिअलाइज दॅट मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट, की पैसे हे खूप महत्त्वाचे आहे हे आपल्याला पैसे नसल्यावरतीच समजतं. अँड वी हॅव अ सम ट्रू फ्रेंड्स, आणि आपल्याला ही गोष्ट समजते की आपल्याकडे असणारे मित्र हे खरे असतात. दो दे मे बी फ्यू, जरी कदाचित ते थोडे असतील, बट हेल्प्स इच अदर, एकमेकांना ते काय करतील, मदत करतील. पोएटिक स्टाईल लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस यूज इन द पोयम. Money is a poem of 5 stanza of having 4 lines in each stanza, की मनी ह्या पोएम्समध्ये 5 स्टांजा आहे आणि प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी आहेत. द रायमिंग स्कीम ऑफ द पोयम इज ABCB, की या पोयमची असणारी रायमिंग स्कीम ही ABCB आहे. दुसऱ्या ओळीचा आणि चौथ्या ओळीचा शेवटचा शब्द रायमिंग वर्ड्स या ठिकाणी आहे. इट इज द सेम फॉर इच स्टांजा, प्रत्येक स्टांजासाठी हे रायमिंग स्कीम सेम आहे. द पोएटिक डिव्हायसेस यूज इन द पोयम आर इन्व्हर्जन, सिमिले, रिपिटेशन्स, ओनोमॅटोपिया, अँटिथेसिस, की हे 5 अलंकार याच्यामध्ये सापडतात. इन्व्हर्जन्स अलंकार म्हणजे लाईन्स इज रिव्हर्स, ही लाईन्स ही रिव्हर्समध्ये दिलेली आहे. सिमिली म्हणजेच काय, की डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन 2 थिंग्स. रिपिटेशन्स म्हणजेच सेम वर्ड्स अँड सेम फ्रेज इज रिपीटेड. ओनोमॅटोपिया म्हणजेच द वर्ड क्रिएट्स साऊंड हॅविंग इट्स ओन मिनिंग, की जो शब्द आहे तो शब्द साऊंड निर्माण करतो. अँटिथेसिस म्हणजे अपोजिट आयडियाज आर यूज्ड. नेक्स्ट पॉईंट स्पेशल फीचर्स, नॉवेल्टीज अँड फोकसिंग एलिमेंट. द पोयम हॅज अ 5 स्टांजाज ऑफ एक्सप्रेसिंग एक्सपिरियन्स ऑफ द पोएट, की या 5 स्टांजामध्ये कवी स्वतःचा अनुभव व्यक्त करतो. ॲट द टाइम्स वेन ही डज नॉट हॅव मनी, की जेव्हा त्याच्याकडे काही नाही, पैसे नाही, त्यावेळेचा असणारा त्याचा अनुभव तो व्यक्त करतो. इट इज व्हेरी सजेस्टिव्ह, ही गोष्ट सजेस्टिव्ह आहे. ही कम्स टू नो दॅट, त्याला ही गोष्ट समजते. देर आर व्हेरी फ्यू पीपल टू बी ऑनेस्ट टू द फ्रेंडशिप, की मैत्रीशी असणाऱ्या काही व्यक्तीच यामध्ये ऑनेस्ट असतात, की थोड्याच व्यक्ती त्याच्यामध्ये सापडतात. मेसेज अँड मॉरल्स इन द पोयम्स, की या पोयम्समध्ये मिळणारा जो मेसेज आहे तो मेसेज. इट इज अ मेसेज ऑफ द पोयम दॅट द रिच पीपल मस्ट नो द पुअर लाईफ, की हा एक मेसेज आहे की श्रीमंत लोकांनाही गरीब व्यक्तींचं जीवन हे समजायला हवं. वेन दे लॉस देअर प्रॉस्पेरिटी, त्यांची प्रॉस्पेरिटी जेव्हा ते गमावतात, इट वुड बी फाईन अँड कॅन डील विथ कंडिशन्स, की या गोष्टी त्या डील करू शकतील अशीही परिस्थिती समाजात निर्माण झाली पाहिजे. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ह अनट्रू,
की बरेचसे मित्र त्या ठिकाणी आपले अनट्रू हे सिद्ध होतात. इट मीन्स दॅट याचाच अर्थ हिज ऑल फ्रेंड्स आर नेव्हर सिन्सिअर विथ हिम. याचा असाही अर्थ नाही की सगळेच मित्र हे इनसिन्सिअर असतात. काही मित्र त्याच्यामध्ये सिन्सिअर असतात. देर आर नॉट फ्रेंड्स इन ऑल कंडिशन्स, की अशा परिस्थितीमध्ये मित्र नसतात. Your opinion about the poems. I think that the message given by the poet through the poem is very important about the real friends. ते खऱ्या मित्राबाबतचा जो संदेश आहे तो संदेश या पोएम्समध्ये खूप महत्त्वाचा आहे. सम पीपल थिंक, काही लोक असं विचार करतात, देअर फ्रेंडशिप इन टर्म्स ऑफ मनी अँड मटेरियल पोझिशन्स, की त्यांचं मित्रत्वाचं नातं हे फक्त पैसे आणि भौतिक मालमत्ता याच्या स्वरूपामध्ये असतं. इट इज नॉट इम्पॉर्टंट इन लाईफ. तर जीवनामध्ये या गोष्टी काही नाही महत्त्वाच्या नाही. इन सच अ वे वी हॅव कवर्ड ऑल द पॉईंट्स ऑफ द ॲप्रिसिएशन्स ऑफ द पोयम मनी बाय विल्यम डेव्स. द फर्स्ट पॉईंट about the name of the poem and poet. Second point, theme and summary of the poems. Then third points, language, poetic device used by the poet. Then next point, special features, novelties and focusing elements. Fifth point, the message that we get in the poems. And the last point, your opinion about the poems. This poem money is very important to find a real friends in the life, and we also get experience of the poor life in such a way. I hope you will understand the questions of appreciations of the poem money. Thank you very much.